मधुकररावजी कांबळे साहेबांचं योगदान या चळवळीमध्ये मोठं आहे. माननीय बाबासाहेब गोखले साहेबांचं योगदान या चळवळीमध्ये मोठं आहे. 40 वर्षापासून ही लढाई चालू आहे. माननीय विष्णू भाऊनी ही लढाई पुढे नेत आली. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या लढाईला अंतिम रूप मिळत नाही आणि आरक्षणाचं वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही. आपल्या सगळ्यांचा जीव जरी गेला तरी सुद्धा मागे हटायचं नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या बांधवांनो. मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की मला अनेक जणांनी सांगितलं की संरक्षण घ्या. मला कालपर्यंत अजून सकाळपर्यंत पोलिसांचे फोन येत आहेत की तुमचं आम्हाला लोकेशन द्या, तुमचा ऍड्रेस द्या, आम्ही तुम्हाला संरक्षण पुरवतो. बांधवांनो, आम्हाला संरक्षणाची गरज नाही. या चळवळीमध्ये आमचा जीव गेला तर चालेल. इंग्रजांना भीती असणारे आम्ही मांग आहेत. जेव्हा इंग्रजांच्या कायद्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे इंग्रजांच्या त्यांच्या घटनेमध्ये मातंग हा गुन्हेगार म्हणून होता. हे इथं अजूनही लक्षात ठेवावं. जेव्हा मांग गावाच्या बाहेर जागत होता तेव्हा गाव निवांत झोपत होता. आणि म्हणून मी संरक्षण घेतलं नाही. मी असाच फिरणार आहे. मला कोणी पण येऊन मारावं, माझा जीव घ्यावा, पण वर्गीकरणामध्ये माझा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. या सगळ्या लोकांना तुम्हाला सपोर्ट करायचंय. ही सगळी अकोल्याची जी आयोजक मंडळी आहे, माननीय परिमल दादा यांना सपोर्ट करायचंय. योगेश सोनवणे हे आमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, त्यांना सपोर्ट करायचंय. इथला जो माणूस आहे आमचा संदीप खंदारे, अजून मला नाव माहित नाहीत. नाव सचिन भाऊनी घेतलं नाही म्हणून नाराज होऊ नका. पण ही लढाई रामदासजी तायडे, वामनरावजी भेसे आणि वाल्मिक आणि मेहतर समाजाचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी काय केलंय. 2-4 मुंडगी इतर जातीतली घेऊन सगळ्या जातीचा 58 जातीचा विरोध आहे. आम्हाला 58 जातीचा विरोध असला काही नसलं काय आम्हाला काही घेणं देणं नाही. 13% आरक्षणामध्ये मांग म्हणून आम्ही हकदार आहेत आणि आमचं आम्हाला वाटून द्या. त्या 58 जाती तिकडे कुठेही जाऊ द्या असं आम्हाला म्हणायचं होतं. पण हे सगळं खोटं आहे. कारण वाल्मिक मेहतर काल मुंबईच्या आझाद मैदानामध्ये वाल्मिकी समाजाचा भर पावसामध्ये प्रचंड मोठा मोर्चा झाला. त्या वाल्मिकी समाजाचा मी मनापासून आभार मानतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ही माणसं दबाव टाकत आहेत, शिव्या देत आहेत, तुम्हाला धमकावत आहेत आणि त्यांनी त्यांच्या आपल्या समाजातल्या गरीब लोकांना म्हणजे सोलापूरमधल्या जळकोट तालुक्यामधल्या 15-16 वर्षाच्या एक लहानसं पोरगं होतं, त्याला जाऊन मारलंय आणि त्या मारण्याला त्यांनी भीम टोला असं नाव दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचं नाव दिलेलं आहे.